Hello, hi everyone. So today it's going to be magic, straight magic. Okay, do you understand? Straight magic means तुम्हाला आज माहित पडेल की एकतर इंडियन पॉलिटी वाचत असताना तुम्ही कोणतेही बुक वापरा, तुम्हाला त्या गोष्टी का कळत नाहीत जे प्रश्नात विचारले जातात, किंवा तुम्हाला प्रश्न कळत नाही. बऱ्याच वेळा प्रश्नांचे स्वरूप कठीण वाटतात, मग प्रिलिमचे असो. आता बदललेल्या राज्यसभेच्या मेन्स एक्झामच्या स्वरूपानुसार मेन्सचे प्रश्न तर जमणारच नाही, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. या वर्षीचा अनुभव आले लोकांना. बघा, ही फिलॉसॉफी जी आहे ना, कॉन्स्टिट्युशनॅलिझम, ही जर का एखाद्याला कळली, आय कॅन बेट ऑन दिस थिंग दॅट एव्हरी सिंगल पर्सन हू is very much acquainted with this concept, constitutionalism, will be able to understand questions easily and draft the answers easily. Okay, so this is my promise. एकदा याचा टेस्ट घेऊन बघा, शेवटपर्यंत बघा आणि लक्षात ठेवा काय मिस करू शकता तुम्ही आणि काय मिस करायचं नाही. इफ यू आर द बिगिनर, ओके, दिस इज द बेस्ट थिंग. द बेस्ट थिंग मीन्स दिस इज द बेस्ट aspect that I can give you before you start the preparation. आणि जर का तुम्ही ऑलरेडी लर्नर्ड आहात तर त्याच्यापेक्षा सोने पे सुहागा बात होगी भाई. ओके, ते बघूया आपण. आता थोडा समोर जाऊया. कॉन्स्टिट्युशनॅलिझम म्हणजे संविधानवाद ज्याला आपण म्हणतो. कॉन्स्टिट्युशनॅलिझमचा मी अर्थच तुम्हाला इथं सांगायला विसरलो, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दिस. याचा अर्थ होता संविधानवाद किंवा संविधानता. ओके, संविधानवाद बनवू आपण त्याला. ओके, हे हिंदी मराठी मिक्स शब्द आहे. संविधानवाद हे काय आहे? इट इज अ मल्टी डायमेन्शनल फिलॉसॉफी ऑफ कंट्रोलिंग पॉवर. ओके, 4 वर्ड्स आर गिवन देअर. 4 वर्ड्स कोणते? की हे एक बहुआयामी असे तत्वज्ञान आहे कॉन्स्टिट्युशनॅलिझम, ज्याच्या माध्यमातून सत्तेवर नियंत्रण आखले जाते. सत्तेवर नियंत्रण, तर मी सरळ भाषेत म्हणतो, सत्तेवर नियंत्रण असा शब्द वापरणे मला काही महागात पडणार नाही. कारण सत्ता जर काय एस्टॅब्लिश झाली आहे भारतामध्ये संविधानाच्या माध्यमातून, तर सत्तेवर नियंत्रण सुद्धा असले पाहिजे. कारण नियंत्रणाशिवाय सत्ता अत्यंत माजू शकते, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. ओके, मग तुम्ही आता संविधान वाचत आहे, तुम्ही लक्ष्मीकांत वाचत आहे, तुम्ही पीएम बक्षी वाचत आहे, काही पण वाचा. ओके, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण आता समोर जाऊन बघा तुम्हाला काय त्यात लक्षात ठेवायला पाहिजे होतं, काय तुमच्या कामाचं होतं. ओके, right? So second thing here, second aspect that we must understand is this thing. Okay, what's that? Constitution. See, I have given you the word here. Constitution creates power and constitutionalism restrains the power. Okay, सरळ सरळ गोष्टी आहे. मला जे म्हणायचं आहे की आज जर का तुम्ही ही फिलॉसॉफी शिकले तर तुम्हाला पूर्ण सिलेबस फ्रॉम द बिगिनिंग आर्टिकल 1 पासून, तर तुम्ही आर्टिकल 395 क्रॉस करणार, सर्व आर्टिकल बघणार, 12/12 शेड्यूल बघणार, सर्व काही बघणार. त्यामध्ये प्रत्येक क्षणी पदोपदी तुम्हाला कामात येणारा हा महत्वाचा शब्द आहे. ओके, कॉन्स्टिट्युशनॅलिझम संविधानवादानुसार संविधान जर काय सत्तेला निर्माण करते, तर संविधानवाद जो आहे त्याची फिलॉसॉफी ज्याच्या मागे दडलेला आहे ते त्या सत्तेला आवर घालते. सत्तेला आवर घालते. कॉन्स्टिट्यूशन क्रिएट्स पॉवर अँड कॉन्स्टिट्युशनलिझम रिस्ट्रेन्स पॉवर. दिस स्टेटमेंट ओनली इज सो पॉवरफुल इफ यू यूज इट इन युअर आन्सर्स, देन युअर आन्सर विल बिकम फॅब्युलस वन. ओके, एकदम काही पाहण्याची गरज पडणार नाही. आणि एवढं जर का तुम्हाला हे माहित आहे तर तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचत असताना एक चष्मा तुमच्याकडे राहील की मला काय बघायचं आहे. याचा स्कोप बघूया आपण, समोर जाऊया, यांचा स्कोप बघूया की या स्कोप मध्ये काय दिलेलं आहे. हे स्कोप बघूया. स्कोपचा अर्थ याचा खूप फायदा होणार आहे. मी तुम्हाला एक साधारणची घटना सांगत आहे. घटना बघा काय आहे. तुम्ही लक्षात ठेवा, आपल्या मनात एक भीती आहे. संविधान निर्माण करते जे होते त्यांची मनात एक भीती होती. ओके, आपण डेमोक्रेसी निर्माण केली, आपल्याही मनात भीती आहे, माझ्याही मनात भीती आहे, तुमच्याही मनात असायला पाहिजे. ओके, काय भीती आहे? मूलभूत भीती काय आहे की व्हॉट हॅपन्स वेन दोज हू पजेस पब्लिक पॉवर आर एबल टू एक्सरसाइज इट विदाउट मिनिंगफुल कन्स्ट्रेंट्स. ओके,
काय होईल किंवा काय होऊ शकते, काय होत असते जेव्हा जेव्हा ते लोक ज्यांच्या हातात सार्वजनिक सत्ता आहे, सार्वजनिक सत्ता आहे, पब्लिक पॉवर आहे, त्या लोक त्या सत्तेचा उपभोग कोणत्याही अर्थपूर्ण नियंत्रणाशिवाय करू शकतात, उपभोग करू शकतात. जर त्यांच्या हातात पूर्ण सत्ता आहे आणि कोणतेही नियंत्रण नाही आहे, कोणते निर्बंध नाही आहे, कोणत्या प्रकारची मर्यादा घातलेली नाही आहे, तर त्या लोकांच्या हातात, ज्यांच्या हातात सार्वजनिक सत्ता आहे, ते काय करू शकतात किंवा काय होऊ शकते, हा प्रश्न अत्यंत चिंताजनक प्रश्न आहे. चिंताजनक म्हणजे हे तुम्हाला काय, कोणी तज्ज्ञ असो, कोणी शिक्षक असो, कोणी मीडिया पर्सन असो, कोणी युपीएससी एमपीएससीचा अभ्यास करणारा व्यक्ती असो, त्याच्या मनात तर हा प्रश्न असायलाच पाहिजे की काय होऊ शकते जर सार्वजनिक सत्ता ज्याच्या हातात आहे ते त्याला कोणत्या निर्बंधाशिवाय वापरू शकतो. ओके, एक लक्षात ठेवा, एक मोठा प्रिन्सिपल आहे, मी इथे लिहून ठेवलेलं आहे. पॉवर मस्ट नॉट बी आर्बिट्ररी. कोणत्याही प्रकारची छलावा असणारी, छळकारी, कोणत्याही प्रकारची भूलताप देणारी, कोणत्याही प्रकारची अन्यायकारक अशा प्रकारची सत्ता असू नये. ओके, याचं उत्तर मग येते एका शब्दामध्ये, कॉन्स्टिट्युशनलिझम. हे जर का समजले तर तुम्हाला पूर्ण संविधान इझिली समजू शकते. ओके, हे कॉन्स्टिट्युशनलिझमला समजून घेणे खूप महत्वाचं आहे. ओके, मी म्हणू शकतो मी लकी होतो. मी माझी एक गोष्ट सांगतो, माझी एक स्टोरी सांगतो तुम्हाला. मी सायन्सचा विद्यार्थी होतो पूर्णपणे. मला काही समजत नव्हतं इंडियन पॉलिटी वगैरे काय. जेव्हा मी युपीएससीची प्रिपरेशन सुरुवात केली होती, ऑलमोस्ट डेटेड बॅक इन 2006. ओके, अँड देन आय अंडरस्टूड की यार ये समझ में नहीं आ रहा है, काय आहे काय नाही काय नाही. मग मी लॉ ला ऍडमिशन घेतली आणि तेव्हा इथे प्रोफेसर होते. त्या प्रोफेसरने मला सांगितलं की संविधान समजून घेण्याची एक संपूर्ण मर्यादा जी आहे ना, ती आहे संविधानवाद, कॉन्स्टिट्युशनलिझम. बिकॉज एव्हरीथिंग हॅज फिलॉसॉफी, युअर लाईफ ऑल्सो हॅज द फिलॉसॉफी. ओके, कोणती गोष्ट होती त्याच्या मागे एक विचारधारा, एक फिलॉसॉफी, तत्वज्ञान आहे, आणि ते तत्वज्ञान ठरवते की त्याच्यासोबत काय होणार आहे. तर संविधान निर्माण झालं, संविधानामध्ये एक फिलॉसॉफी आहे की संविधान कोणत्या तत्वावर चालणार आहे, ते तत्वज्ञान काय आहे, संविधानवाद आहे. संविधानवाद म्हणजे काय एक्झॅक्टली ते समजून सांगणार आहे, म्हणून त्याची सिरीज सुरू करणार. ते संविधानवाद समजून मी त्या पेपरला एवढं चांगल्या प्रकारे समजलो, मी कॉन्स्टिट्युशनल लॉ एवढं चांगलं समजलो, नंतर युपीएससी साठी इंडियन कॉन्स्टिट्यूशन एवढं चांगल्या प्रकारे समजलो, गव्हर्नन्स एवढं चांगल्या प्रकारे समजलो की दिल्ली ते चेन्नई ही गोष्ट शिकवलेली आहे. ओके, तुम्हाला समजून सांगतोय. तर या गोष्टीला मी तुम्हाला तुमच्यासमोर आणून दाखवतोय. ही गोष्ट तुम्ही एकदम सहजपणे समजू शकता, आणि याला जर तुम्ही घेऊन चाललाय तर तुम्हाला इंडियन पॉलिटी इझिली समजू शकते. ओके, त्याची एक सिरीज असणार आहे, कमीत कमी 3 लेक्चर असणार. आज हा पहिला लेक्चर, अजून दुसरा लेक्चर आणि तिसरा लेक्चर, असे 3 लेक्चर असणार आहे. 3 लेक्चर सिरीज बघा, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, तुम्हाला सहज सोपं होऊन जाईल. ओके, तुम्ही म्हणालो की ह्या प्रश्नाचं उत्तर हे संविधानवादामध्ये दळलेलं आहे, ते बघूया. कारण पॉवर जी आहे, सत्ता जी आहे, ते आर्बिट्ररी असू नये. मग कसं, एकदा डेफिनेशन बघून घेऊया, म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजून जाईल. शॉर्ट व्हिडिओ आहे, खूप मोठा नाही आहे. संविधानवाद म्हणजेच काय, तर मर्यादित सरकार, म्हणजे सरकारवर मर्यादा असणे. मी म्हणालो मर्यादित सरकार, मर्यादित सरकार. ओके, म्हणजे सरकारवर मर्यादा असणे आवश्यक आहे, कारण सरकार ते आहे म्हणजे एक राज्याचा भाग आहे, आणि त्याच्याकडे सत्ता जर का पूर्णपणे अनिर्बंधित असेल तर ते अनिर्बंधितपणे, बेछूटपणे करप्ट होऊ शकते, भ्रष्ट होऊ शकते. लक्षात ठेवायचं. म्हणून मी डेफिनेशन काय इथे दिलेली आहे की संविधानवाद म्हणजे दुसरं काही नसून, इट इज द फिलॉसॉफी दॅट गव्हर्नमेंट पॉवर मस्ट बी एक्झरसाइज्ड विदिन कॉन्स्टिट्युशनल लिमिट्स, सब्जेक्ट टू द रूल ऑफ लॉ, प्रोटेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल राइट्स, institutional checks and balances, and democratic accountability. See, these are the restraints. Okay, संविधानवाद म्हणजे अशा प्रकारचे तत्वज्ञान ज्यामध्ये ही निदर्शन असते की सरकारी सत्ता जी आहे, सरकारची सत्ता आहे, शक्ती आहे, ती 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 अशा प्रकारे वापरली जावी की त्याच्यावरती, किंवा अशा मर्यादा वापरली जावी. कोणाच्या मर्यादेत? संविधानाच्या मर्यादेत. ओके, कायद्याचे राज्य जे आहे, कायद्याचे राज्य, ओके, त्याच्या मर्यादेत वापरली जावी. प्रत्येक व्यक्तीच्या
मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाच्या अधीन राहून वापरली जावी. इन्स्टिट्यूशनल चेक्स अँड बॅलन्सेसचा अर्थ झाला की जे काही संस्थात्मक निर्बंध आहेत त्याच्या मर्यादेत आणि डेमोक्रॅटिक अकाउंटेबिलिटी म्हणजे लोकशाही जे उत्तरदायित्व त्याच्या मर्यादेत ती वापरली जावी. ती मर्यादा कुठेही क्रॉस करू नये. म्हणजे जर मी म्हणालो संविधानाने सेट केलेले जे बाउंड्रीज आहे त्याच्या बाहेर, मी आत्ताच काय म्हणालो की संविधानाने सत्ता निर्माण केलेली आहे आणि संविधानवाद त्याला निर्बंध घालते. संविधानवाद म्हणजे काय, संविधानामध्येच ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे, संविधानामध्येच ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे की संविधानाने घातलेल्या मर्यादेच्या बाहेर सत्ता उपभोगल्या जाऊ शकत नाही. ती कायद्याचे राज्य त्याच्या मर्यादेला भंग करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या किंवा वैयक्तिक जे मूलभूत अधिकार आहेत त्याच्या संरक्षणाला ते कधी छेद देऊ शकत नाही. त्याच्या अधीन राहूनच वापरावे लागेल आणि ज्या काही संस्थागत जे काही चेक्स अँड बॅलन्स आहेत त्याच्या अधीन राहूनच करावं लागेल. म्हणून संविधानवाद म्हणजे काय झालं, ओके, लिमिटेड गव्हर्नमेंट मर्यादित सरकार प्लस रूल ऑफ लॉ कायद्याचे राज्य, राईट्स म्हणजे लोकांचे राईट, चेक्स अँड बॅलन्स अँड अकाउंटेबिलिटी असा सरळ फॉर्म्युला बनतो. बघा या गोष्टींना मी अत्यंत डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये मांडलेलं आहे. ओके, म्हणजे मांडणार आहे, तुम्हाला ते प्राप्त होईल की रूल ऑफ लॉ, रूल बाय लॉ अँड रूल ऑफ लॉ म्हणजे काय होतं. आपण कोणती गोष्ट स्वीकारली, कशा प्रकारे स्वीकारली, त्या संविधानात कुठं दडलेलं आहे. जे तुम्हाला मेन्सचे प्रश्न डिकोड करण्यात आणि ते उत्तर लिहिण्यासाठी जे अक्कल लागणार आहे ते त्याच्यामध्ये भरभरून आहे. ओके, समजलं, डेफिनेशन समजून घेतली असावी तुम्ही. ओके, मग यानुसार जर मला म्हणायचं आहे कॉन्स्टिट्युशनलिझम काय आहे तर मी त्याचं एक्सपान्शन करेल. कॉन्स्टिट्युशनलिझमचा अर्थ झाला, ओके, कॉन्स्टिट्युशनलिझमला तुम्ही कसं समजू शकता संविधानवादाला की मर्यादित सरकार, कायद्याचे राज्य, नॉन आर्बिट्रीनेस, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर म्हणजे सत्तेचे विभाजन, चेक्स अँड बॅलन्सेस, प्रोटेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल लिबर्टी म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण, त्यामध्ये संविधानवाद दडलेला आहे. न्यायिक पुनरावलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू त्यातही संविधानवाद दडलेला आहे. कॉन्स्टिट्युशनल सुप्रिमॅसी संविधानाची सर्वोच्चता यातही दडलेला आहे. डेमोक्रॅटिक लेजिटिमॅसी, ओके, अँड फर्दर मोर यू कॅन ऑल्सो असेस अकाउंटेबिलिटी, ओके, उत्तरदायित्व, इन्स्टिट्यूशनल इंडिपेंडन्स, ट्रान्सपरन्सी, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी संविधानिक जे नैतिकता आहे ती, अँड लिमिट्स इवन ऑन द मेजॉरिटी. भारतामध्ये मेजॉरिटी सरकार निर्माण होत असते. संविधान स्वतः सांगते जे मेजॉरिटीच आहे ती सत्ता निर्माण करते, पण मेजॉरिटीला सुद्धा बंधन घालणारे अशा प्रकारचे नियम, अशा प्रकारचे प्रोव्हिजन्स, अशा प्रकारची विचारधारा ही आपल्या संविधानात दिली आहे. संविधानात स्वतःच सोर्स आहे ते पॉवर निर्माण करण्याचा आणि संविधान स्वतःच त्यावर मर्यादा घालते. या मर्यादा घालण्याच्या प्रक्रियेला संविधानवाद म्हणतात, ज्याच्याशिवाय संविधान कधी पूर्ण होऊ शकत नाही आणि तुम्ही कोणती गोष्ट समजू शकत नाही. तुम्ही गव्हर्नर असा का फंक्शन करते किंवा मंत्रिमंडळ असं कसे काय वागते किंवा असं कशा प्रकारे कायदा बनवला जातो, कायद्याचे इम्प्लिमेंटेशन कसे व्हायला पाहिजे, हे तुम्ही काहीही समजून घेण्यासाठी ना तुमच्याकडे संविधानवादाची पहिली भूमिका आवश्यक आहे. डोक्यामध्ये हे समजून घ्या. ओके, येस, तर ही एक पहिली पायरी आहे. तुम्हाला सांगतोय यातील जे एक एक टायटल दिलेले आहे ते एकेका टायटलवर लेक्चर आहे. ओके, डिटेलने समजून घ्या, फॉलो करत राहा फक्त याला आणि नेक्स्ट व्हिडिओची वाट पाहत राहा की कधी अपलोड होणार आणि तुम्ही ते कधी समजून घेणार आणि त्याच्या जर का तुम्ही घातला माझ्यासारखा जसा मी घातलेला आहे तुम्ही जिंकले. ओके, समजला? येस, थँक्यू व्हेरी मच.